इथे मी दुधीची भाजी बनवायला घेतली आहे आणि अर्ध्या दुधीचा मी हलवा बनवणार आहे आज पोळी टाकून. आणि रुचू आहे एकशी ओट्यावर बसली आहे, खेळणे बघा तिचे. त्रास देते मम्माला. हो नको नको, नाही घ्यायचा मोबाईल, आहे ना बिलू. हे घे तुला खेळ. खाली ती सारखं पडते ना, त्याच्यामुळे तिला इथे ठेवले मी. मग आणि असं ती खेळते, मी इकडे ओट्यावर लांब आहे थोडं इथून, एवढं काम करते. असं त्रास द्यायचा, आ त्रास द्यायचा असं. बघ बघ पाठी लागेल. आणि मी इकडे आता दुधी चिरून घेतली, बारीक दुधी चिरलेलं आहे. रुचा हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज इथे मी दुधीची भाजी बनवते आहे. आधी रुचीला भाजी काढून घेणार आहे फिकी फिकी, म्हणजे मसाला वगैरे नाही टाकणार. आणि त्याच्यानंतर आम्हाला फोडणी देणार आहे मसाल्याची. रुचीला इथे ओट्यावर बसवलेले आहे, कारण खाली खूप ती फिरते आणि मग पडते सुद्धा. उभं राहायला बघते ना ट्रॉलीला पकडून, त्याच्यामुळे मग मला स्वयंपाक पण करायला जमत नाही आहे पटपट. तर इथे मी तेलावर हिंगाची फोडणी दिलेली आहे, जिरं मोहरी टाकून घेते. कधी कधी तिच्या याच्यामध्ये मी जिऱ्याची पावडर टाकते. आज मी जिरं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा घालून घेते, बारीक चिरून घेतलेलं. रुच्यासाठी पण भाजी काढून ठेवायची, त्याच्यामुळे मी जास्त शिट्ट्या घेणार आहे, म्हणजे स्मॅश होईल, म्हणजे मिक्सरला काढायची गरज नाही लागणार. आज मी तिला तांदळाची भाकरी आणि भाजी देणार आहे. थोडंसं भाकरी हातानेच बारीक करून घेणार आहे आणि नंतर भाजीमध्ये बारीक बारीक करून तिला देणार आहे. तर असा कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालून घेते, थोडीशी हळद घालून घेते. आता मी आपलं जेवण असतं तसंच जेवण देण्याचा चालू आहे तिचं, फक्त कमी तिखट. आणि ते टोमॅटो घालून घेतलेलं आहे. त्यानंतर दुधी आणि डाळ, मुगाची डाळ होती धुवून घेतलेली, ती मी घालून घेते. आमच्यासाठी नंतर हीच भाजी मी फोडणी देणार आहे लाल तिखटची, त्याच्यामुळे तेव्हा नंतर मी परत मीठ वगैरे प्रमाण वाढवेल. पण आता सध्या कमी मीठ ठेवलेलं आहे आणि हळदसुद्धा कमी घातलेली आहे. हळूहळू प्रमाण आपण वाढवू शकतो, जसं बाळ मोठं होत जाईल तसं. आता इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे थोडंसं आणि नंतर परतून घेतलेले. पाणी घालून घेते आणि कुकरला चांगले 3 ते 4 शिट्ट्या येऊन देते. तशी भाजी 1 शिट्टीमध्ये होऊन जाते, 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये, पण तिला घ्यायची म्हणून मी 3 ते 4 शिट्ट्या देते. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, बारीक चिरून घेतली. उन्हाळ्यामध्ये अशी दुधीची भाजी थंड असते म्हणून लहान बाळांना दिलीच पाहिजे आणि आपण सुद्धा खाल्ली पाहिजे. तर अशी झटपट होते आणि लहान बाळंसुद्धा खातात. हो खा खा. इथे ती बसून बसून कंटाळेल म्हणून मग मी तिच्या हातामध्ये ते बाजारात मिठामध्ये भाजून मिळतात ना नाचणीच्या नळ्या, त्या दिलेल्या आहेत. एक दिलेली आहे, ती खात बसते. आणि आता इथे दुधी किसून घेतलं आहे, बारीक किसणीवर किसून घ्यायचं आहे. जर कोवळा असेल दुधी तर पूर्ण किसला तरी चालतो, पण मी बिया नाही घेतलेल्या आहेत त्याच्यातल्या. आणि एक काजू आणि बदामची बारीक पूड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तूप घालून घेतलं आणि तूप चांगलं वितळून दिलेलं आहे. तूप वितळलं की त्याच्यानंतर आपण दुधी घालून फ्राय, थोडासा लालसर होऊ द्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गॅसची फ्लेम कमी केली आणि आता परतून घेते मी दुधी. हा दुधीचा हलवा आपण लहान मुलांना पण देऊ शकतो, पण मग तिथे गुळाचा वापर करण्याऐवजी आपण हे सुद्धा देऊ शकतो, खजूर किंवा एखादं फ्रूट, म्हणजे त्याच्यामध्ये केळं वगैरे स्मॅश करून पण देऊ शकतो, गोडवा येण्यासाठी. फक्त असं दुधी परतवून घेतलेलं आहे, चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये घालते की आता पूड टाकून घेते. जे काही ड्रायफ्रूट्स असतील आपल्याकडे ते घालू शकतो आपण, पण जर लहान बाळाला देणार असतील तर त्या हिशोबाने आपण ड्रायफ्रूटसुद्धा घातले पाहिजेत.
त्यानंतर परतून घेतले ड्रायफ्रूट्स पण. आणि यामध्ये घालते गूळ, थोडासाच गूळ घालते कारण जास्त गोड नव्हतं बनवायचं मला. आणि अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि मस्त शिजू द्यायचं आहे आपल्याला हलवा. कमी गॅसवरच शिजत ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे रुचीची भाजीसुद्धा अशी झालेली होती. बघू शकता तुम्ही, मस्त शिजलेलं आहे. आता हे तिला काढलेलं आहे आणि याची मी आता फोडणी देणार आहे. इथे आता फोडणी पण देऊन घेते. पुन्हा थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मसाल्याची फोडणी देणार आहे, म्हणजे लाल तिखट. आता फोडणीसाठी मी 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या टाकलेल्या आहेत आणि नंतर मग मसाल्याची फोडणी दिलेली आहे. लाल तिखट घालून घेतलं आणि तेलावर ते सुद्धा परतलेलं आहे आणि भाजी घालून घेतलेली आहे. तर मस्त अशी दुधीची भाजी उन्हाळ्यामध्ये छान लागते, थंड असते शरीराला. त्यासाठी अशी रेसिपी एकदा बनवून बघा. आणि आजच्या या दोन्ही व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी भाकरी घेतलेली आणि ती मस्त स्मॅश करून घेते. दुधीचा हलवासुद्धा चालू आहे आणि ते भाजीला पण उकळी आलेली आहे. अशा प्रकारे हलवा झालेला आहे. अगदी थोडासाच बनवलं होतं मी, मस्त असं. आणि भाकरी चुरून घेतलेली, आता बारीक करून घेतलेली. आता भाकरी आणि दुधीची भाजी आधी रुचाला देऊन घेते. अशा प्रकारे रेसिपी झालेल्या आहेत. कशा वाटल्या तुम्हाला?